अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरण, पोलिसांवर गुन्हा दाखल, राज्य सरकारला हायकोर्टाचा दणका. केडीएम न्यूज प्रतिनिधी मुंबई, 7 एप्रिल 2025. बदलापूर येथील शाळकरी मुलींवरील अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेच्या कथित बनावट एन्काउंटर प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी, 7 एप्रिल 2025 ऐतिहासिक निर्णय दिला आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देत न्यायालयाने राज्य सरकारला मोठा झटका दिला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील पोलीस यंत्रणा आणि राज्य सरकारच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. प्रकरणाची पार्श्वभूमी: बदलापूरमधील एका शाळेत 12 ऑगस्ट 2024 रोजी 2 लहान मुलींवर, वय 4 आणि 5, लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे, वय 24, हा शाळेतील सफाई कर्मचारी होता. या घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि पालकांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन केले होते. बदलापूर रेल्वे स्थानकावर 8 तास रेल रोको आंदोलन करत आरोपीला तात्काळ शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली होती. या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. अक्षय शिंदेला 16 ऑगस्ट 2024 रोजी अटक करण्यात आली आणि त्याला तळोजा कारागृहात ठेवण्यात आले. त्यानंतर 23 सप्टेंबर 2024 रोजी ठाणे क्राईम ब्रांचच्या पथकाने त्याला चौकशीसाठी बदलापूरला नेत असताना मुंब्रा बायपास रोडवर त्याचा एन्काउंटर झाला. पोलिसांनी दावा केला की अक्षयने सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांची पिस्तूल हिसकावून गोळीबार केला, ज्यामुळे श्वसनरक्षणार्थ पोलिसांना गोळी चालवावी लागली. या गोळीबारात अक्षयचा मृत्यू झाला, तर निलेश मोरे जखमी झाले. कुटुंबाचा आणि समाजाचा आरोप: या एन्काउंटरनंतर अक्षयच्या कुटुंबियांनी आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी हे एन्काउंटर बनावट असल्याचा आरोप केला. अक्षयचे वडील अण्णा शिंदे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करत या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली. त्यांनी असा दावा केला की अक्षयला शाळेचे संचालक आणि इतर प्रभावशाली व्यक्तींना वाचवण्यासाठी बळीचा बकरा बनवण्यात आले. अक्षयच्या आईनेही म्हटले होते, माझा मुलगा पटाख्यांनाही घाबरायचा, तो पोलिसांची बंदूक कशी हिसकावू शकेल. त्यांनी अक्षयचा मृतदेह ताब्यात घेण्यासही नकार दिला होता. हायकोर्टाची सुनावणी आणि प्रश्न: या प्रकरणाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात झाली. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने पोलिसांच्या कारवाईवर अनेक प्रश्न उपस्थित केले होते. अक्षयच्या डोक्यातच गोळी का मारली? श्वसनरक्षणासाठी सामान्यतः हात किंवा पायावर गोळी मारली जाते. 4 पोलीस एका व्यक्तीला नियंत्रणात का ठेवू शकले नाहीत? पिस्तुलावर अक्षयचे बोटांचे ठसे का आढळले नाहीत, असा फॉरेन्सिक अहवाल का आहे? गोळीबाराचा सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे का सादर केले नाहीत? या प्रश्नांमुळे पोलिसांची कथा संशयास्पद ठरली. जानेवारी 2025 मध्ये फॉरेन्सिक अहवालातून हे स्पष्ट झाले की अक्षयने पिस्तूल हाताळले नसावे, कारण त्यावर त्याचे बोटांचे ठसे आढळले नाहीत. यामुळे हायकोर्टाने पोलिसांवर कारवाईचे संकेत दिले होते. 7 एप्रिल 2025 चा निर्णय: सोमवारी 7 एप्रिल 2025 मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणात अंतिम निकाल देताना खालील आदेश जारी केले. 1. पोलिसांवर गुन्हा दाखल: या एन्काउंटरमध्ये सहभागी असलेल्या 5 पोलीस अधिकाऱ्यांवर, अभिजित मोरे, हरीश तावडे, सतीश खताळ आणि इतर 2, गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. 2. सेटची स्थापना: संयुक्त आयुक्त, गुन्हे, लक्ष्मी गौतम यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक, सेट स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले. या पथकाला 3 महिन्यांत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. 3. निष्पक्ष तपास: कोर्टाने म्हटले की प्रत्येक आरोपी आणि त्याच्या कुटुंबाचेही अधिकार आहेत. तपास निष्पक्ष असावा आणि सत्य समोर यावे. राज्य सरकारची कोंडी: राज्य सरकारने सुरुवातीला पोलीस कारवाईचे समर्थन केले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या एन्काउंटरला श्वसनरक्षण म्हणून संबोधले होते, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आश्वासन दिले होते. मात्र हायकोर्टाच्या या निर्णयामुळे सरकारची भूमिका कमकुवत झाली आहे. विरोधी पक्षांनी सरकारवर टीकेची झोड उठवली असून हा बनावट एन्काउंटर शाळेच्या भाजपशी संबंधित संचालकांना वाचवण्यासाठी केला गेला, असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. जनतेची प्रतिक्रिया: या निर्णयानंतर बदलापूरमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. काही नागरिकांनी या एन्काउंटरचे स्वागत केले होते, तर काहींनी याला न्यायाचा गळा घोटणारी घटना म्हटले आहे. पीडित मुलींच्या पालकांनीही म्हटले की अक्षयला न्यायालयीन शिक्षाच व्हायला हवी होती, एन्काउंटरने प्रकरण दडपले गेले. पुढे काय? हायकोर्टाच्या या निर्णयामुळे अक्षय शिंदे प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. सेटच्या तपासातून पोलिसांची कारवाई आणि या प्रकरणातील इतर संशयितांची भूमिका स्पष्ट होईल, अशी अपेक्षा आहे. दरम्यान, या प्रकरणाचा राजकीय वापर आणि पोलीस यंत्रणेच्या विश्वासार्हतेवर होणारा परिणाम चर्चेचा विषय ठरला आहे.